बैठक झाली, काय नक्की ठरलं, काय कोणी भूमिका मांडली, अनेक बातम्या समोर आल्या. मला असं वाटतं की ज्या बातम्या समोर येत आहेत आणि त्याच्यातनं आपण काही मीडियाच्या माध्यमातून म्हणणं मांडण्याचा प्रयत्न होतोय किंवा करताय. मला असं वाटतं की या बाबतीतली पूर्ण माहिती ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल रात्री 1:30 वाजता प्रसारमाध्यमांना दिलेली आहे. अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका परवाच अख्ख्या महाराष्ट्राला, सगळ्या पक्षांना आणि देशांना देखील कळलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर अजून नव्यानं काही सांगावं असं मला वाटत नाही. कालची चर्चा ही सकारात्मक आहे. पुन्हा एकदा माननीय शिंदे साहेबांबरोबर, देवेंद्रजींबरोबर, अजितदादांबरोबर चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय काही कालावधीमध्ये होईल याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु जे काही वाटप झालं, हे खातं याला मिळालं, हे खातं त्याला मिळालं, म्हणजे खाती वाटप पण तुम्ही करून टाकलेलं आहे. तर मला असं वाटतं की तशी चर्चा तिथं झालेली नसावी आणि चुकीचं कुठं रेकॉर्डवर राहू नये. परंतु माननीय शिंदे साहेबांना सन्मानपूर्वक चर्चेला बोलवलेलं होतं, सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापनेचा निर्णय हा राज्यपातळीवर होईल याची पूर्ण खात्री मला. त्यांचा एक फोटो प्रसारमाध्यमांवर नाराज आहेत का मुख्यमंत्री? ते फोटोवरनं मला सध्या हल्ली लॉजिकच कळेना असं झालेलं आहे की एखादा फोटो बघून माननीय एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत. अजितदादांचा बुके देताना फोटो बघून त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे, आता माझ्या मनात नक्की काय चाललेलं आहे, हे सगळं तुमच्यापर्यंत कसं पोचतं हे फारच मोठं गूढ आहे आणि ते कधी गूढ उकलणार आहे ह्याच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत. मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी अमित शहा साहेबांना भेटले ते अतिशय चांगलं वातावरण होतं, सकारात्मक वातावरण होतं. कुठेही असं तुम्ही जे म्हणताय की चेहऱ्यावर नाराजी आहे, चेहऱ्यावर नाराजी नाही, हे सगळं म्हणजे तुमचा आदर करून सांगतो की तुम्ही ठरवत असता. म्हणून 1:30 वाजता रात्री ज्यावेळी दिल्लीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब प्रसारमाध्यमांशी बोलले त्यावेळी त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की सकारात्मक चर्चा झाली आणि सरकार स्थापनेच्या दृष्टिकोनातनं ही चर्चा झाली आणि त्याच्यातनं पुढं आम्ही जातो. आज परत आम्ही बसू आणि त्याच्यातनं निर्णय घेऊ. त्याच्यामुळं कुठं कोण नाराज होतं, काय होतं आणि ते तुमच्यापर्यंत कसं काय पोचतं याची आता बहुतेक चौकशी करावी लागेल. नाही, बैठक होती, बैठक होणार आहे, नाही होणार आहे, हे सगळं केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते ठरवणार आहेत. त्याच्यामुळं बैठक होईल की नाही याच्याबद्दल शंका व्यक्त करण्यापेक्षा आपल्याला निर्णय अपेक्षित आहे आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी तयार आहेत का? केंद्रीय नेतृत्वाने त्यांची काही याबाबतीत मनधरणी केली आहे का तुम्ही स्वीकारा म्हणून? शिंदे साहेब म्हणाले होते की जे केंद्रीय नेतृत्व ठरवलं ते निर्णय मान्य असेल. उपमुख्यमंत्री जे केंद्रीय नेतृत्वानं ठरवलेलं असेल ते शिंदे साहेबांना माहीत असेल आणि शिंदे साहेबांच्या मनातलं काय ते केंद्रीय नेतृत्वाला माहिती असेल. आज आमचा पक्ष शिवसेना हा स्वतंत्र आहे, धनुष्यबाण निशाणी आमची आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीनं सरकारमध्ये काम करावं ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेब अमित शहा साहेबांची जे काय बोलले असतील, अमित शहा साहेब शिंदे साहेबांचे जे काय बोलले असतील, हे सगळंच प्रसारमाध्यमाला यावं असं मला वाटत नाही. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहे. मी तेच सांगितलं ना, आम्ही आमच्या पक्षाचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब तो निर्णय घेतील. परंतु आमची प्रामाणिकपणानं प्रत्येकाची भावना आहे की शिंदे साहेबांनी पूर्ण सरकारमध्ये राहावं, त्यांनी सरकारमध्ये काम करावं आणि सरकारला एकत्रपणानं पुढे घेऊन जावं. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा पाठिंबा मिळतो. काल देखील मोठ्या मनानं त्यांनी दिल्लीमध्ये सांगितलं की मी पदापेक्षा